नवी मुंबईमध्ये संभाजीराजे छत्रपती यांचं आगमन झालं पाहतोय. संभाजीराजे छत्रपती या ठिकाणी बसलेले आहेत. नवी मुंबईमध्ये अंकुश कदम यांच्या दहीहंडी उत्सवाला संभाजीराजे छत्रपती या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण थोडंसं त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. एकीकडं अंकुश कदम आहेत, दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती आहेत. संभाजीराजे छत्रपती नवी मुंबईत येतात त्यावेळेस इतिहास घडतो. मागच्या निवडणुकीला आले, घोषणा केली, अंकुश कदम उमेदवार झाले. यावर्षी पालिका निवडणुका तोंडावर आहे. अंकुश बाबा कदम यांनी आज दहीहंडीचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी मला आग्रहाने बोलवलं होतं, ह्यावेळीसुद्धा त्यांनी आग्रहानेच बोलवलेलं आहे आणि त्या आग्रहास्तव मी इथं आहे. आता हा खऱ्या अर्थाने हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, सांस्कृतिक वारसा आहे दहीहंडीचं, आणि ते प्रोत्साहन देण्यासाठी, अंकुश कदमांना ताकद देण्यासाठी मी आज इथं आलो आहे. ह्याच्या पलीकडे मला काय कल्पना नाही काय पुढच्या गोष्टी काय आहेत, पण अंकुश कदमांची ताकद वाढवावी त्यासाठी संभाजी छत्रपती आलेले आहेत. अंकुश कदमांची ताकद विधानसभेला लोकांनी पाहिली. आता पालिका निवडणूक आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फ्लेक्स आम्हाला खूप बोलके दिसत आहेत. एकीकडे संभाजीराजे छत्रपती, दुसरीकडे एकनाथ शिंदे. मी सुद्धा काल परदेशातूनच आलो आहे आणि मी सुद्धा हे बोर्ड आजच मी पाहिलेले आहेत, आणि म्हणून अंकुश कदमांच्या मनात काय मला माहीत नाही, पण अंकुश कदमांना ताकद देण्यासाठी संभाजी छत्रपती आले तेवढं निश्चित आहे. स्वराज्य प्रतिष्ठान आगामी पालिका निवडणुकीत युती करू शकते का शिवसेनेसोबत? कसलेही कुठेही काही निर्णय घेतले नाही आहेत. आम्हाला चांगलेच फटके बसलेले आहेत विधानसभेत. त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत आणि अनुभव आलेले आहेत, आणि त्यातनं पुढं कसं जायचं ह्याच्यासाठी आज प्रयत्न चालू आहेत. इलेक्शन तुम्ही लढणार आहात? मला नाही वाटत की स्वराज्याची अशी परिस्थिती आहे ह्या मिनिटाला, आणि तेवढा आमच्याकडे पैसासुद्धा नाही आहे की आपण नगरपालिकेचे इलेक्शन लढू. पण ज्यांना ताकद द्यायची आहे अशा स्वराज्याच्या लोकांना ताकद देण्यासाठी मी कटबद्ध आहे. गणेश उत्सव तोंडावर आहे आणि जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने येणार आहे. तुम्ही त्यांना भेटणार आहात किंवा काय सल्ला देणार आहात? त्या विषयावर मला काही बोलायचं नाही. राजे, विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी शक्ती प्रदर्शन झालं होतं, कुठंतरी अंकुश कदम निवडून येतील अशी परिस्थिती झाली होती. आता जर खरंच युती करायची म्हटली तर तुम्ही त्याला होकार द्याल, तुम्ही त्याला सहमती द्याल? अंकुश कदम एक खुदकुरू धडाडीचं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व आहे, आणि आजपर्यंत मी त्यांना नेहमी माझं सहकार्य लाभलेलं आहे. अंकुश कदम आणि झपाट्याने वाढावेत, एक चांगलं नेतृत्व या नवी मुंबईत प्रस्थापित व्हायला पाहिजे, आणि अशा चांगल्या मुलांच्याकडं पाठीशी राहणं हे मी माझं कर्तव्य समजतो, आणि म्हणूनच यासाठी मी आलो आहे. बाकीच्या गोष्टी तुमचं तुम्ही समजून घ्या. जळगाव जामोदमध्ये आंदोलन सुरू होतं शेतकऱ्यांचं, धरणग्रस्तांचं ते आंदोलन होतं. अनेक दिवस झाला त्यांचा प्रश्न मार्गी निघत नव्हता, म्हणून एका शेतकऱ्यानं थेट नदीत उडी मारली आणि आत्महत्या केल्याचं पाहिलं. एकदम चुकीचं आहे. माझंही मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना हेच म्हणणं आहे की एक ॲग्रिकल्चर पॉलिसी आपली व्यवस्थित ठरणं गरजेचं आहे. आपले सगळे धोरणं हे फार पूर्वीचे धोरणं आहेत, आणि त्या धोरणामध्ये तोडापुरता बदल करायचा आणि पुढे जायचं असं नाही चालणार. लॉंग टर्म धोरणं पाहिजे, लॉंग टर्म पॉलिसी पाहिजेत. आज बाकीचे राज्य बघा ना, तुम्ही तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, हे एकदम लॉंग टर्म पॉलिसीनी, एक विजन बॉन्ड प्रोग्रॅमनी हे सगळे चाललेले आहेत. आज आपल्याकडे सुद्धा असं विजन बॉन्ड प्रोग्राम काही नाही आहे. शेतकऱ्यांसाठी आपण नुसतं ऐकायचं की दरवर्षी आत्महत्या केली की कोणतरी गळफास लावते, कोणती पाण्यात उडी मारते, हे बरोबर नाही. महाराष्ट्र एवढा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राला एवढा ऐतिहासिक परंपरा आहे, एवढे महापुरुष होऊन गेलेले आहेत, आणि महाराष्ट्रात अशा गोष्टी घडतात हे दुर्दैव आहे. आपण पाहतोय संभाजीराजे छत्रपती यांना या ठिकाणी जी घटना जामोदमध्ये घडली आहे जळगावला, त्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे. महाराज म्हणतायत अंकुश कदमांना ताकद द्यायला. नक्कीच एक छत्रपती घराण्याचा सेवक म्हणून महाराजांचं नेहमीच प्रेम राहिलं आहे, आणि ज्या पद्धतीनं मी महाराजांचाच कार्यकर्ता आहे, आणि महाराज ज्या पद्धतीनं ताकद देतील त्या पद्धतीनं पुढे वाटचाल होईल, याच्यात काही शंका नाही. अंकुश कदमांच्या मनात काय ते म्हणतायत मला अजून माहीत नाही. ते वरिष्ठ आहेत, परंतु इथली स्थानिक परिस्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून स्थानिक परिस्थिती आहे. महाराज ज्या दिवशी आदेश देतील त्या दिवशी आम्ही कामाला लागू. आपण पाहतो एकंदरीत कुठंतरी आगामी काळातल्या युती संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत या संदर्भातलं एक हे पहिलं पाऊल आहे असं सकाळीच बोलले होते अंकुश कदम, आणि आता संभाजीराजे छत्रपती यांना देखील आपण अंकुश कदम यांना ताकद देऊ अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरामॅन अनिल पवारसह निलेश बुधावले, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.